सोलापूरच्या आता बोलताना सगळ्या जणांनी गप्प बसायचं. काय गप्प बसलाय की नाही? ऐकलाय की नाही? मारायची की नाही जिहाद्यांची? तर आम्ही बोलत असताना प्रत्येकाने जे जे बोलतोय ते ऐकून घ्यायचंय. कारण का जी जी माहिती तुमच्यापर्यंत येणार ती माहिती आल्यानंतर जिहाद्यांची झोप उडाली पाहिजे. म्हणून यासाठी तुम्ही गप्प बसून ऐकणं फार गरजेचं आहे. मंचावर ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ते पुढे गेले ते सन्माननीय जगद्गुरू महाराज तेलंगणावरून जो दिवस रात्र त्या दोन्ही ओवेसांच्या बांबू घालतो. आता त्याला मराठी कळायला का माहित नाही. ओ राजा जी, मैंने बोला आपका नाम लेते टाइम बोला कि जो ओवैसी के भाइयों का दिन रात बांबू डालता है तो माझा तेलंगणावरून आलेला हिंदू भाऊ आमदार टी राजा सिंग, इथे उपस्थित असलेले सन्माननीय आमचे महाराज, उपस्थित असलेले सर्वच माझे हिंदू बंधू भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्र, आज आपला पत्रकार दिवस आहे आणि मला पत्रकार नेहमी विचारतात की नितेजी, आपला भारत देश मी त्याच्यातला नाही या बोलताना बडबड ऐकणाऱ्यापैकी नाहीये मी. मला विचारतात की नितेजी, आपला भारत देश हा हिंदू राष्ट्र कधी बनणार? मी बोलतो कधी बनणार? आणि माझा भारत देश हा हिंदू राष्ट्रच आहे आणि माझ्या भारतातलं प्रत्येक इंच जमीन ही सगळ्या आमच्या हिंदूंचीच आहे, बाकी कोणाचीच जाऊ शकत नाही. प्रत्येक इंच या जमिनीवर माझ्या तुमच्यासारख्या हिंदू समाजाचा अधिकार आहे. ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात त्याला आपण हिंदू राष्ट्रच म्हणतो. आणि या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या कुठल्याही हिंदूला कोणीही अगर वाकड्या नजरेने पाहत असेल तर ती नजर आम्ही जागेवर ठेवत नाही, ठेवायची नाही. एवढं समजून आज तुम्ही इथून जायचंय. आज तुम्ही विचार करा, एवढे जेव्हा हिंदू जमले, आपल्याला उभं राहण्यासाठी रस्ता कमी पडतोय. देशभरातले हिंदू अगर एकत्र येऊन अगर रस्त्यावर आले तर या दाढी कुरवड्यावाल्यांना तुम्ही कधीच चिरवून टाका. ते काय मस्ती करतात आमच्याबरोबर. आता मी तिथून चालत येत होतो, माझा एक पत्रकार मित्र येऊन बोलतो, बघ आता पेटलं की नाही मागे. माझा एक पत्रकार मित्र मला बोलतो की नितेजी, काहीतरी मागे झालंय हो, चालता चालता जरा बाईट देता का? मला कोण आणा समोर आमच्या, बघून दे कसे दिसतात आणि दिसल्यानंतर परत घरी जातात का हेही पाहून दे ना. आज गेलेलो
एका भागामध्ये केलेलं आमच्या हिंदू बांधवांवर जो होणारा जो अन्याय आहे ते त्याला पाहण्यासाठी मी आपल्या इकडे एका भागामध्ये गेलेलो आणि बाहेर निघताना हे बाबा आता हे आता तू वरचं ते काय बंद कर, नाही तर मला भाषण डिस्टर्ब आता मला घरी घेऊन जायला लागेल. ते कोण करताय ना ते एका जागेवर ठेवा, नाही तर मग बाजूला करा. काय करायचंय? बंद करायचं. ड्रोन आहेत ना अजून काय? ठीक आहे. आणि बाहेर निघताना त्या नगरवरून असे 10-20 ते झाले जिहादी उभे होते. त्यांना मी सोलापूर मधल्या सगळ्या या जिहाद्यांना सांगेन, या हिरव्या सापांना सांगेन, आमच्या नादी लागू नका. त्याच्यातले नाही आहोत आम्ही. तुम्ही आमच्या कुठल्याही हिंदू समाजाच्या कोणाकडे यापुढे कुठलाही अन्याय कराल तर आज तर फक्त दोघं सभेच्या निमित्ताने आलेलो आहे. उद्या न सांगता सोलापूरमध्ये येऊ आणि मग घेऊन जाऊ आपल्या बरोबर कुठे. कोण आम्हाला काही करू शकत नाही, काही करू शकत नाही. कारण का हे हिंदू राष्ट्र आहे. इकडच्या जमिनीवर आमचा अधिकार आहे. कसला तो वक्फ बोर्डचा कायदा? कोण मानतो तो कायदा? ऐकून घ्या रे, काय झालंय? आवाज येत नाही, इथून पण आवाज येत नाही. हे थांब रे बाबा, मी सांगीन तेव्हा घ्या. कार्यक्रम अटळ आहे पण सांगीन तेव्हा द्या. वक्फ बोर्डचा कायदा म्हणजे काय समजून घ्या तुम्ही. तुम्हाला जे उठसूट सांगितलं जातं कि ये हमारी जमीन है, हमारे जमीन पे आप लोग आके रह रहे हो, याबद्दल तुम्ही समजून घ्या, शिकून घ्या. हा कायदा 1995चा आहे. हा वक्फ बोर्डचा कायदा हा फक्त आपल्या देशामध्ये आहे, फक्त आपल्या देशामध्ये. असा कायदा ना कोणा हिंदूंसाठी आहे, ना कुठल्या शीख समाजासाठी आहे, ना कुठल्या ख्रिश्चन समाजासाठी आहे. अहो ते सोडा, असा वक्फ बोर्डचा कायदा जे देश इस्लाम राष्ट्र म्हणून आम्ही ज्यांना ओळखतो, हा असा वक्फ बोर्डचा कायदा त्या पाकिस्तान किंवा इजिप्त या देशांमध्ये पण नाही आहे. म्हणजे ह्यांच्या इस्लाम म्हणणाऱ्या राष्ट्रामध्ये हे लोक वक्फ बोर्डचा कायदा आणत नाहीत. पण ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात त्या देशामध्ये अशा पद्धतीचा कायदा आणायचा आणि हिंदूंना तिची लोकसंख्या कमी कशी करायची, त्यासाठी हे मोठं षडयंत्र आहे. तुम्ही सगळेजण समजून घ्या. अरे काय चाललंय मागे? अरे स्पीकरचं काहीतरी करायला पाहिजे बाबा. थांब रे बाबा, थांब. कळले, इथे बत्ती वाजली, इथे दिसतेय तुझी. मागच्या स्पीकरचा बघा काय झालंय. काय अडचण आहे का? तुझंच चालत नाही. अरे आवाज येत नाही का? तुमच्यातला कोणतरी त्या वायरवर उभा तर नाही? तुटले काय? काय करायचं? सुरू ठेवायचं? अरे नंतर व्हिडिओ बघा ना, काय विषय नाही. सगळे काय फिरणार आमचे व्हिडिओ, काय चिंता करू नका. मग हा वक्फ बोर्डचा कायदा हा कुठलाही इस्लाम राष्ट्रामध्ये पण नाही.
आता बस झालं, नाही येत आवाज, बस करा आता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या वक्फ बोर्डला तुम्हाला तुमची कुठलीही जमीन आला काय रे बाबा, ठोकायचा ना अजून. हा वक्फ बोर्डचा कायदा, या वक्फ बोर्ड मध्ये एकही हिंदूला हे लोकांनी घेतलेला नाहीये. सगळे त्यांच्या धर्माचे लोक आहेत. म्हणजे हे लोकांना कुठलीही आपली जमीन घ्यायची असेल तर तुम्हाला लोकांना विचारणार पण नाही. डायरेक्ट तुम्हाला अतिक्रमण म्हणून तुम्हाला जाहीर करून टाकणार आणि मग त्यांचे अधिकारी येणार आणि सांगणार की तुम हमारे जमीन पे रह रहे हो. अरे काय चाललंय आपण इथे, कुठे घालताय ती, म्हणजे कुठे वायर कुठे जोडताय, प्रश्न विचारणं पण अवघड झालं आता. म्हणजे हा कायदा जसा आमच्या महाराजांनी पण उल्लेख केला की आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये समजून घ्या शांत पद्धतीने, तुम्हाला जो कायदा रद्द करून हवाय, अहो तो कायदा नेमकं काय आहे ते तरी समजून घ्या. नाहीतर आम्ही बोलतोय उडी मारा म्हणून उडी मारू नका. आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक आहे. आपल्या देशामध्ये जेवढी जमीन रेल्वे खात्याची नाही आहे, जेवढी जमीन डिफेन्सची नाही आहे, तेवढीच जमीन या वक्फ बोर्डनी आपल्या देशामध्ये घेऊन ठेवली आहे. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये, तुमच्या आणि आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये सर्वात जास्त जमीन कोणाची, तिसऱ्या क्रमांकाची जमीन कोणाची असेल तर ती वक्फ बोर्डची आहे. आणि हे जमीन घेताना तुम्हाला विचारणार नाही आणि तुमची बळकावताना तुम्हाला विचारणार नाही. म्हणून या विरुद्ध तुम्ही सगळेजण फक्त एक लक्षात घ्या, जिथे जिथे तुमची जमीन वक्फ बोर्ड म्हणून ते लोक मागायला येतील किंवा घ्यायला येतील, अरे हिंदू समाज म्हणून तुम्ही तेव्हा तेव्हा आवाज उचललात, त्यांच्या विरुद्ध उभा राहिलात, तर मी तुम्हाला विश्वास देतो, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे पूर्ण पद्धतीने तुमच्या मागे उभा आहे. तुम्हाला काही होणार नाही, काही होणार नाही. आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे कडवट हिंदुत्वादी आहेत. बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेला शिवसैनिक आहे. अंगावर आले तर शिंगावर घेतात, ही बाळासाहेबांची शिकवण आहे. आपले उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे गृहमंत्री आहेत आणि एक कडवट हिंदुत्वादी आहेत, एक लक्षात ठेवा. आज सकाळी पावनगडला कसा कार्यक्रम झाला बघितला ना. हे लोकांची झोप उघडेपर्यंत साफ करून टाकला मदरसा तिकडून. फक्त तुमची साथ हवी आहे. तुम्ही जागृत राहायला पाहिजेत. तुम्हाला पेटवण्यासाठी, तुम्हाला जागवण्यासाठी, तुम्हाला उठ म्हणून बोलण्यासाठी नेहमी या राजा सिंगजींना आणि नितेश राणेला यायची गरज भासली नाही पाहिजे. हिंदू समाज म्हणून तुम्ही ज्या दिवशी जागृत व्हाल, हिंदू समाज म्हणून तुम्ही ज्या दिवशी उभे राहाल, मी तुम्हाला विश्वास देतो, कुठलाही पोलीस तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. बसले देवेंद्र फडणवीस साहेब तिकडे. जो कोण तुमच्यावर अन्याय करत असेल, जो आपल्या देशामध्ये, मला आश्चर्य वाटतं, आपल्या देशामध्ये
मध्ये या वक्फ बोर्ड ह्या आला कुठे? वक्फ बोर्ड काय ह्या लोकांनी वरतून पाठवलाय? काय उपताय का त्या वक्फ बोर्ड मध्ये जाऊन? हे लोक आपल्या देशामध्ये, बांधवांनो लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये सिरिया आणि पाकिस्तान सारखा शरिया कायदा लागू करू पाहतायत. तुम्ही जागृत राहा बांधवांनो. बघा त्या ठाण्यामध्ये काय झालं. तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल ती बातमी. गेल्याच महिन्यामध्ये एनआयएच्या माध्यमातून एक कारवाई ठाण्यामध्ये झाली. ठाण्यामध्ये पडगा नावाचं गाव होतं. पडगा, त्या पडगा गावामध्ये अशाच पद्धतीने आपण सगळे हिंदू तिकडे राहत होतो. या लोकांनी अशाच पद्धतीचा लँड जिहाद आणि लव्ह जिहाद करून त्या गावातल्या आणि आजूबाजूच्या 5 गावांचा हिंदू समाजाला तिथून पळून लावलं. त्यांची घरं सोडायला लावली. त्या गावामध्ये 100% जिहादी व्हायला लागले. आणि मग त्यांनी त्या पडगा गावाचं नाव बदलून अल शाम ठेवून दिलं. अल शाम म्हणजे गावाचं नावच बदलून टाकलं. तुम्ही अगर जागृत राहिला नाही, तुमचे अगर डोळे योग्य वेळी उघडले नाहीत, तर एक दिवस तुमच्या सोलापूरचं नाव हे सलामपूर ठेवून देतील आणि तुम्ही काही करू शकणार नाही. ठेवायचं का नाव तुम्हाला? मग तुम्हाला जागृत राहायलाच लागेल. जिथे जिथे अतिक्रमण होत असेल तिथे तिथे नजर ठेवायलाच लागेल. आज सकाळपासून विविध लोकांना भेटतोय, सोलापूरमध्ये फिरतोय. एक गोष्ट मला नक्की कळली आहे की उद्या आता मुंबईला गेल्यानंतर 2 कार्यक्रम माझ्या हाताने वाटणार आहेत. एक तर तुमच्या या महापालिका आयुक्ताचा आणि प्रशासनाचा, तो एखादा सरकारचा नोकर आहे का या जिहाद्यांचा नोकर आहे हे मला अजून कळलेलं नाही. सरकारचा पगार घेतोय. देशामध्ये असलेल्या कोर्टांनी, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टांनी निकाल दिले आहेत की ही आज असलेली मस्जिद अनधिकृत आहे, हे काढून टाका असे ऑर्डर आलेले आहेत. आम्ही अधिकृत गोष्टींना हटवा बोलत नाही, अधिकृत गोष्टी हटवत बोलत नाही, पण जे अनधिकृत आहेत, जे चुकीच्या पद्धतीने बांधलेले आहेत, ज्याच्या विरुद्ध कोर्टाचा निकाल आलाय, ते हटवण्यासाठी पण या आयुक्ताला अगर मोहरत बांधायला लागत असेल तर त्याला आता परत त्याच्या घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे. तुला कोण वाचवायला येणार नाही. ते आम्ही बसलोय सरकारमध्ये आणि माझा तर स्ट्राईक रेट तुम्हाला माहिती आहे. आपल्या रेडारमध्ये कोण आला? मी प्रत्येक अधिवेशनामध्ये किमान 2 अधिकाऱ्यांना सस्पेंड करून घरी बसतो. आणि तू अगर या अतिक्रमण हटवण्यामध्ये तुझ्यामध्ये दम नसेल तर बाकी तू माझ्यावर सोड. तो माजी गृह केंद्रीय मंत्री तुला नाही वाचवायला येणार, नाही वाचवायला येणार. ना त्याचा तो राहुल गांधी परत सत्तेत येत, ना हा सत्तेत येत. आमच्या देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींचंच राज्य राहणार. आमच्या देशामध्ये भगवाधाऱ्यांचंच राज्य राहणार. आणि कुठल्याही अधिकाऱ्याला अगर आमच्या हिंदूंच्या विरुद्ध काम करायचं असेल तर पाकिस्तानमध्ये बदली मागून घ्या आणि इकडून निघून जा. मी तुम्हालाही सांगतो, यापुढे हे लोकांनी अगर कुठलंही अगर आपलं अतिक्रमण हटवलं नाही
नियमामध्ये बसलेलं अतिक्रमण हटवलं नाही तर एक घोषणा मी तुम्हाला देतोय, लक्षात ठेवा आणि त्याच्यावर काम करा. आणि ती घोषणा अशी आहे, थांब रे बाबा, घोषणा अशी आहे की ह्यांचा आली तर आमचा बजरंग बले, ह्यांचा आली तर आमचा, ह्यांचा आली तर आमचा, ह्यांचा आली तर आमचा. यापुढे कुठेही अगर अतिक्रमण हे लोकांनी हटवलं नाही तर त्याच्या पुढच्या हाकेच्या अंतरावर बजरंगबलीची मूर्ती बसवायची आणि मग त्या शाणे अधिकारीला सांगायचं, तुझ्या अगर ढोंगणात ताकद आहे ना, तुला अगर पहिला आमच्या हनुमानाला हात लावायचा आहे ना, आमच्या बजरंगबलीला हात लावायचा आहे ना, तर पहिले ती असलेले ते अतिक्रमण मस्जिद तोड आणि मग आमच्या देवाकडे वाग. सोलापूर तुम्ही करणार की नाही? त्यांच्या आली आणि आमचा कोण? त्यांच्या आली आणि आमचा कोण? यापुढे ऐकायचं नाही. आम्ही काय वेगळं मागत नाही. जे कायद्यामध्ये लिहिलेलं आहे ते कायद्याचं पालन व्हावं एवढीच आमच्या लोकांची इच्छा आहे. आम्ही अनधिकृत कुठली गोष्ट मागत नाही. पण तुम्हाला अगर आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदाच मानायचा नसेल तर आम्ही तुम्हाला मानणार नाही. आम्हाला हे वक्फ बोर्ड मान्य नाही. काय करायचं तर करा, मग होऊन जाऊन दे एकदाच काय होतंय तर. आमचा देश आहे. तुम्ही एक विचार करा, लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, आता हे लोक लोकसंख्या कमी करत 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 आपल्या या देशाला 2047 पर्यंत लोकांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे. दिवस रात्र त्याच्यासाठी मेहनत करतायत, दिवस रात्र आपली लोकसंख्या कमी करतायत. त्या लव जिहादच्या निमित्ताने आमच्या हिंदू बहिणींवर वाकड्या नजरेने बघण्याची या साल्यांची हिंमत. तुम्ही सगळेजण अगर जागृत राहिलात तर ह्यांच्यातला एक आमिर खान, शाहरुख खान जिवंत ठेवायचं नाही. त्याला सांग, तुला काय नाचायचं ना त्या पठाण पिक्चर मध्ये नाच, इथे नाटकं करायची नाही. हे आमचा हिंदू राष्ट्र आहे. माझ्या कुठल्याही हिंदू बहिणींकडे वाकड्या नजरेने तू पाहशील तर तुझे डोळे काढून त्याच्यानी गोट्या खेळीन. एक लक्षात घ्या, गोट्या, डोळ्यांच्या गोट्या बोलला ना, अजून काय नाही. म्हणून बांधवांनो, एक लक्षात घ्या तुम्ही, आज जे जे काही चाललंय ना ते जरा आजूबाजू बघा. कुठल्या पद्धतीने आपल्याला कमी करण्याचा षडयंत्र आहे. कसा आपला राम, प्रभू रामश्रीवर तो झाला कोण रे, तो साला मुमराचा जितोद्दीन साला स्टेटमेंट देऊन एवढं संरक्षण घेऊन फिरतो रे बाबा. एवढं तुला हिंमत आहे ना विचारण्याची का राम काय खातो? सोड ना तुझं संरक्षण. मग कोण कोणाची मग हड्डी चावतो मग बघ काय तो आहे. आणि तो आहे ना, तो हिरवा आबू आदमी वळवळतो झाला. तुझी काय लायकी दाखवली माहिती आहे ना विधानसभेमध्ये. या लोकांना मी तुम्हाला बोलतो, आपलं दुर्दैव आहे, खरंच आपलं दुर्दैव आहे. कधीही कुठल्याही या जितोद्दीनला मी सांगेन, तुझ्यामध्ये हिंमत आहे ना खरी, तुला मोठं भाषण द्यायचंय आणि मोठं व्याख्यान सांगायचंय तर सांग ना जरा. तू प्रभू राम बद्दल बोलतात ना, हे खाल्लं ते घालतं, तुझ्या ढोबळ्यामध्ये खरंच अगर हिंमत असेल तर सांग कुराण मध्ये असं असं लिहिलंय. हा हिंमत तुझ्यामध्ये
जे काय प्रयोग करायचे ते आमच्या हिंदू देवी देवतांवर करताय. जे काय वक्तव्य द्यायचे ते आमच्या हिंदू देवी देवतांवर द्यायचे आणि मोठा नंतर सांगायचं काय नाही माझ्याकडे पुरावे आहेत. आम्ही नाही मागितले बाबा तुझ्या आई वडिलांकडे पुरावे. तू अगर आमच्या देवी देवतांकडे ते पुरावे देत असतील ना मग आम्हाला पण वेगळे पुरावे मागायला लागतील. पण तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा. आजूबाजूला काय चाललंय तुम्ही अगर जागृत राहिला नाही तो एका बाजूला सनातन धर्माला आव्हान देण्याचं काम चाललंय. आपण अगर जागृत म्हणून अगर हिंदू म्हणून रागलो नाही तर हे लोक आपल्या धर्माला आव्हान देण्यासाठी तयार होत आहेत. 2024 या वर्षामध्ये तुम्ही अगर हिंदू म्हणून अगर जगलात नाही उठलात नाहीत आणि पेटलात नाहीत तर हे लोक आपल्या उद्या धर्माला आव्हान देतील आणि बोलतील कि हमको ये देश को इस्लाम राष्ट्र बनाना है, यहाँ हिंदुओं की कोई जगह नहीं. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. यापुढे वक्फ बोर्ड सारखा फालतू कायदा आपल्याला आपल्या देशामध्ये बरखास्त करायचा आहे अशा पद्धतीची मागणी लावून धरायची. आपल्याला कुठलाही आपल्या हिंदूवर अगर कोणी वाकड्या नजरेने कोणी पाहिलं तर आम्हाला विचारत बसू नका. ठरलेला कार्यक्रम करून टाका आणि मग झाल्यानंतर एक फोन मला करा. सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी माझी असेल. हा व्हिडिओ पाहिजे तर सेव्ह करून ठेवा फोनमध्ये आणि पोलिसांना दाखवा की साहेब हे आता तुम्ही आम्हाला हे काय उद्धव ठाकरेचं सरकार नाहीये, हे त्या बेबी पेंग्विनचं सरकार नाहीये, हे त्या दाढी कुरवडवाल्यांचं सरकार नाहीये. इथे अगर तुम्ही आमच्या हिंदूंना वाकड्या नजरेने बघाल तर कोणीही इथे स्वस्थ बसणार नाही असा इशारा माझ्यातर्फे देऊन टाका. चला तुम्हाला पूर्ण सूट आहे. म्हणून जाता जाता आता अर्धी मॅच आपण जिंकले, दुसऱ्या मॅच आपण ह्याला देऊन टाकू. बरोबर आहे. आणि आपला भाऊ असा आहे की प्रत्येक बॉलवर सिक्सर मारतो. म्हणून यापुढे जे बोललोय ते लक्षात ठेवा. राहणार की नाही तुमचा आली आणि आमचा त्या पद्धतीने पुढे चालायचं. जिथे जिथे अन्याय होत असायचं तिथे पेटायचं. एवढे निश्चय करा. घरी जावा आणि अभिमानाने आणि गर्वाने बोला गर्व से कहो हम हिंदू है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.